हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन छान अशा ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. आता संध्याकाळचे जवळजवळ 6:45 वाजायला आलेले आहेत आणि म्हणजे आता चहा बनवतीये. मस्त पाऊस चालू आहे बाहेर एकदम. काहीतरी चटपट खायचं मन करत होतं, पण म्हटलं काय खावं म्हणून घरात ब्रेड होते. आता मस्त अशी अद्रकवाली चहा बनवली. चहासोबत मस्त आता ब्रेड खाणार. प्रांजला पण भूक लागली, तिचं पण चालू होतं काहीतरी बनव म्हटलं. चल आता ब्रेड होते आणलेले काल, मस्तपैकी बटर लावून गरम केले. अगं त्याला परत ठेवायचे, असं परत त्या बाजूने ठेवायचं आहे. आणि ब्रेड वगैरे आता सगळं गरम करते. मस्त अद्रकवाली चहा बनवली आहे. काल मला बिलकुलच बरं वाटत नव्हतं, आज थोडंसं बरं वाटतंय, त्यामुळे भारी वाटतंय. आणि आमची प्रांजल बघा आज प्रांजलला सुट्टी आहे, संडे आहे. मस्त एन्जॉय केला, थोडा अभ्यास वगैरे घेतलाय तिचा. आता संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे. पाऊस मस्त चालू आहे, देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे. देते चहा देते. प्रांजलला बघा किती घाई झाली, तिला भूक लागली आहे. गॅस बंद केलाय मी, मला वाटलं मी गॅस चालूच ठेवलाय. मस्त अद्रकवाली चहा बनवली. तुला प्यायची चहा दूध? हां चल मग तिथून कप घे चल. तर आता मी चहा पिते मस्त. या तुम्ही पण चहा प्यायला. बघा मस्त गरमागरम चहा, अद्रकवाली चहा. आणि इकडं तूप बटर लावलाय. आणि इकडं मस्तपैकी ब्रेड गरम केले, क्रिस्पी झाले. हा प्रांजल चहा 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 चहा. अरे चहा गेली जा. तू बटरला असं का करते ग? सोड त्याला. या चहा प्यायला. चालेल तुझ्या रूम मध्ये, तिकडं टीव्ही चालू आहे ना. मला कांद्याने खूप रडवलंय. आता मी कांदा वगैरे कट केला, एकदम असं कडू झालं. आज मी बनवते मस्त भन्नाट अशी पावभाजी, गरमागरम. बाहेरचं वातावरण तर भारी आहे, म्हटलं काहीतरी खावं. प्रांजलचं पण चालू होतं मग बनव. मग म्हटलं चला. खूप दिवस झाले, मला तर वाटतं 4-5 महिने झाले असेल मी पावभाजी बनवलीच नाही. आणि आता खायची इच्छा झाली आहे. आणि योगायोग सगळ्या भाज्या वगैरे पण आहे, सगळ्या भाज्या मिक्स करूनच खायच्या आहे. म्हटलं चला बनवूया मस्त पावभाजी. तुमच्यासोबत पण नक्की शेअर करा, आणि बऱ्याच वेळा शेअर पण केलेली आहे. जास्त काही नाही आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर रेसिपी पण तुम्हाला भेटून जाईल माझ्या याच्यावरती, चॅनलवरती. प्रांजल किती भांडे वाजवतीये. माझ्या पुरीला एकदम परफेक्ट असं स्वयंपाक बनवायचा आहे, आणि लगेच ती शिकणार आहे आता लगेच. एवढी हाऊस आहे ना तिला स्वयंपाक बनवायची, काय करू. मी पण लई खूप लवकर. प्रांजल किचन. अरे प्रांजल स्टुडिओ किचन. बापरे, अभ्यास नाही करायचा आहे का? हेच कामं करायची का? झालं का आता थोडा वेळ पहिला अभ्यास? झालंय पण अजून करायचं ना. अरे आता उद्या करू ना. उद्या स्कूल आहे आता. उद्या स्कूल आहे, नंतर करू. अभ्यास करायचं जीवावर येतं ना. नाही बघा, पावभाजी खायची आज हो. गरमागरम. आवडते का तुला पावभाजी? हो मग आंब्याच्या बिना आहे का काय? हा दे ना माझ्याकडे. प्रांजलचे मला असं वाटतं केस कटिंग करावं. नाही यांना सांग किती क्यूट दिसते बघा. मी केवढी क्यूट दिसते त्या केसात. आणि मम्मी बोलते एकदम अशी एवढे बॉय कट करावा. अगं एवढ्या लवकर केस वाढल्यावरती कसं होणार? रोज 2 वेण्या घालून जायचं, किती ताप येतो. हा मग वेण्या घातल्यानंतरच केस गुत्ता नाही होत आणि केस स्ट्रेट राहतात. किती लवकर घाई आहे ग. हा एवढ्या लवकर मामा बोलतो केस नाही वाढवायचे. मला पण वाढवायची, तिला वाढवते काही नाही. हा बघा किती हौस आहे केस वाढवायचे. माझ्या मम्मीने पण माझे खूप लवकर केस वाढले होते, पण आता एकदम पातळ होऊन गेले ग केस. हा मग पात्राच होणार आहे. तुझे केस चांगले आहे का? हा मग कटिंग करून घेऊ आपण. काय करावं, केस कट केले पाहिजे की नाही याच्या वेळेला. एवढे मोठे केस झालेत आता. मला असं वाटतं थोडेसे कट करून येऊ, जास्त नाही करायचं, इथपर्यंत करू. मला बघत येत एवढं इथपर्यंत. दाखव इकडं हाण. ए बघा मग एवढी कट करायला सांगते मम्मा. बाळ कटच दिसणार आहे ना मग. नाही दिसत कट केलंय तसं. अगं छान दिसतं उलट. नाही तुझे कट करू तर तुला नाही. छान लागणार का? नाही ना, तुम्हाला पण छान लागणार. बघा किती हुशार आहे. चला आता मी ना कुकरची शिट्टी वगैरे झालेली आहे. मस्त आता पावभाजी बनवते. आज
अगं नको ग तसं करू. इकडे बघा मस्त प्रांजलनी मला कांदा कट करून दिलेला आहे. इथं अद्रक लसूणची पेस्ट पण तिनेच मला बनवून दिली आहे. आणि त्याच्यानंतर इथं टोमॅटोची पेस्ट पण मला प्रांजलने बनवून दिली आहे. त्यामुळे प्रांजलला खूप मजा. नको अगं तुझ्याची मी बस 3 कामं केली म्हणून 3 पप्पी द्यायची का? वा वा. उद्या स्कूल आहे आता प्रांजलला. मग काय झालं, संडेचा दिवस गेला गेला. पण एवढी काय मजा नाही झाली माझी संडे. काय करायचं होतं मज्जा करून? हा इथं बाहेर पाऊस चालू आहे. कुठे जायचं तुला घेऊन? गार्डनला जायचं का चिखलात खेळायला? माझा तो भाऊ आहे ना छोटा, कोण? त्याला तो रुद्रांश भाऊ, रुद्रांशला एवढं चिखल मध्ये जावं वाटतं ना, डायरेक्ट पसरूनच पडतो तो. आणि गावाकडे पाणी आवडतं. त्या दिवशी बघ कोणाला मिस करते तू? मी बाबूला करती, अजून मामीला करती, ताईला करती, अण्णाला करती, मामाला आठवण येते करती. का तुला? हो. कुठे गेले आपल्या अण्णा? वरती देवाच्या घरी. चला आता स्वयंपाक वगैरे करून घेते. प्रांजल आज माझ्या ब्लॉगमध्ये खूप सगळी मस्ती करायला होती ना. प्रांजलचे ब्लॉग आवडतील का तुम्हाला बघायला? मस्तीखोर हां कशी कशी मस्ती करते. एक दिवस पूर्ण तुझंच ब्लॉग मी शूट करणार आणि दाखवणार आहे तू कशी मस्ती करते. हां आज पप्पाला सरप्राईज आहे. काय? पावभाजी. पावभाजी. पण पाव कोण आणणार? पप्पाच आणणार आहे. मग कशाचं सरप्राईज? त्यांना कळून जाईल काहीतरी बनत आहे गरम रेशन. नक्कीच पावभाजी असेल त्यांची. हां पडशील. तर चला पाऊस अजून पण थांबलेला नाही आहे. पावसाने तर खूप मोठं हे केले. कपडे सुकत नाही आहे. दिवसभर डायरेक्ट पावसाचे मजा झाले. मला तर असं वाटतं की पावसाच्या खालीच पसरून जाते का पावसात भिजायला आवडतं? बापरे. सर्दी झाली तर? सर्दी झाली तर घ्या औषध घ्या का? औषधच खा. आता मला गोळ्याला पण खायचं. काय खायचं? गोळे. कशाचे गोळे? गोळे हा. कशाचे गोळे खायचे? तू कसं खाते मग गोळे? अरे देवा. अगं माझा इथं घसा दुखत होता म्हणून मी खाल्ली. ती नाही, मग मी आता खायला सुरुवात करणार आहे. कशाच्या गोळ्या पण? सर्दी, खोकला. वेडी का? सर्दी. पागल. फक्त केस रबर बँड लाव म्हटलं तर नाही लावलं ना. आय एम स्टाईल. वा वा. काय इंग्लिश मिडियमचे लेकरं. तर चला आता मस्तपैकी बनवून घेते. आणि तुम्हाला पप्पा आल्यावर भेटू मग. हा ना. एकदम चांगलं येतं. काय याला काय म्हणायचं? शबनम. बापरे कोण म्हणतं असं शबनम आता? बघा यांनी मला पिशवी शिवून आणली एकदम एवढी मोठी. त्याच्यामध्ये तर काय काय नव्हतं शकतं माहिती. दाखव. हे बघा शब्द दाखव. ते बंद वगैरे सगळं तुम्ही लावलं? बापरे खोलून दाखव. अरे बापरे हे बॉक्स पण बनवले तुम्ही? बापरे वा वा. बिझनेस करायचा का शबनमचा? घ्या मोठे छोटे खरं ना किती सुंदर शिवलंय तुम्ही. घालून बघा. देवा रे देवा. बॉटल टिफिन डब्बा सगळं बसणार ना. सुट्टी दिवशी फिरण्यासाठी ते एवढं मोठं काय आहे त्याच्यामध्ये? एवढं एक मोठं जोडी कपडे आरामात बसून द्याल. एक जोडी कपडे एक